सीमारेषेच्या बाहेर जा. तर लवकरात लवकर हा सामना चालू करायचा. त्याच्यानंतर अजून 4 सामने खेळायचे आहेत. कृपया मारू नका. जय मल्हार संघाने नाणेफेक जिंकलेले. प्रथम काय घेतात ते पाहूया. जय मल्हार. जय मल्हार. मोर्या संघाला विनंती करतो की आपण फलंदाज पाठवायचं. त्याचपूर्वी जय मल्हार या संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तुम्हाला सूचना आधी सांगितलेल्या आहेत. कमिटीने तुम्हाला सूचना दिल्या आहेत. कर्णधारांना सांगितलंय. कर्णधार आपल्या संघाला सांगेल. संघ जे काही संघ नायक आहेत ते आपल्या संघाला सांगायचंय. कुणी वादविवाद करू नका. शांत रीतीने पाडा. तर संघ नायकांना विनंती आहे की आपण आपल्या संघाला सांगा जे काय सांगितलंय कमिटीने ते. रूल ऍज पर रूल. तर मोरिया संघ विरुद्ध जय मल्हार यांचा प्रथम नाणेफेक उडवून झालेलं आहे. प्रथम नाणेफेक जिंकलाय. तर जय मल्हार संघाने त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. त्याचबरोबर मल्हार संघाला विनंती करतो की आपल्या आघाडीचे फलंदाज पाठवायचे पटांगणात. तर सामन्याचे पंच तयार आहेत. पण 5 ओव्हर आहे. सांगतो ना. तर दोन्ही संघाला विनंती सूचना आहे. ऐकून घ्या. ए ग्रुप मधल्या संघाला दोन्ही विनंती आता चालू आहे. तिसऱ्या षटकापासून जर जास्तीत जास्त पहिल्या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा ज्यांनी केली असेल त्यांना रन रेट मोजला जाईल ना. त्यांचा ऍव्हरेज तेच रन रेट ना. चला चालू करायचं आहे सामना. थोडस मारला लवकर.
तर आता हा पहिला सामना जे सुपर 6 मधला पहिला सामना चालू आहे, तर जय मल्हार विरुद्ध मोरिया संघ यांच्यामध्ये. तर जय मल्हार संघाने नाणेफेक जिंकले आहे, त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर क्षेत्ररक्षणचा पहिला गोलंदाज तो हो, सुंदर चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल घोषित. एक धाव अवांतरने सुरुवात. रुपेश एक धाव. नाव काय सांगा ना, तो रुपेश घेतले त्या नवनाथ रुपेश. आता रुपेश खेळतोय नव आहे ना. सुंदर एक धाव. 3 धावा झालेल्या आहेत. नवायांचा पुढचा चेंडू रुपेश यांना सहज रीतीने टोलवला आणि अशा प्रकारे एक धाव देऊ केली आहे. धाव संख्या आले 4. वाईट बॉल, एक अवांतर धाव. धाव संख्या आले 5. सुरेख चेंडू यष्टीक्षण आपलं चेंडू खेळण्यासाठी तयार आणि सहज रीतीने लेग साइडला टोलवलाय. एक धाव. धाव संख्या आलेले 8. एक गडी बाद 8. यष्टीरक्षक विशाल शरद गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू, चांगला चेंडू रीतीने अडवला. स्वतः गोलंदाज येऊन तो चेंडू अडवला. एक पण धाव दिले नाही. धाव संख्या 8. काही बदल नाही, काही नाही. धाव संख्या 8. एक गडी बाद. दुसरा षटक चालू आहे. दुसऱ्या षटकाला काही चेंडू यायचे आहेत अजून आणि कशाला टाकतोय ते शरद बघूया फलंदाजांना.
पुढचा चेंडू आणि फुलटॉस मिळाला तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याचा चेंडू अंगाने काना होणं कशाने काना होतं अडवलाय परंतु एक धाव काय देऊ केली नाही आणि एक धाव मध्ये धाव संख्या झालेली आहे 9. एक गडी बाद. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आशिष कशाला त्यांनी खेळतात पाहूया. शरद यांना हा चेंडू त्यांनी सहजरीने डोला तर चांगला चेंडू होता परंतु चिच्च्या तिथे शरद येऊन त्याने अडवण्याचा प्रयत्न केला. एक धाव मिळाली आहे धाव संख्या झालेली आहे 10. थोडस क्षेत्रक्षण थोडं आदली बदली चालू आहे शरद साठी आणि शरद गोलंदाजी करतोय तो रुपेशला. पुढचा चेंडू सुंदर ड्राईव्ह आणि हा चेंडू फेकीपर्यंत एक धाव पूर्ण. धाव संख्येला 11 झालेले आहेत. नवा लेग साईडला गेलेले आहे लेग साईड कव्हरला आलेले आहे तिथे जवळ एक आणि लेग साईडला एक क्षेत्ररक्षक आलेले आहेत तिथे बघूया काय करतात ते. पुढचा चेंडू खेळण्यासाठी नवा शरद गोलंदाजी करतोय आशिषने सरळ शरद आला थ्रो फेकेपर्यंत मला वाटतं पंचांकडे काय ते बघूया. अपील केलेले आहे पंचांकडे आउट. अचूक थ्रो केलाय शरद यांनी एसटी उडवल्या आणि आमचे पंच होते रोशन खापणे यांनी तो सहज रीतीने म्हणजे त्यांना काही न करता आउट घोषित केलं आणि अशा प्रकारे दुसरा गडी बाद झालाय. तो धाव संख्या आहे 11 हे 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकामध्ये 11 धावा 2 गडी बाद झालेले आहेत. आशिष आता समोर आहे त्यांच्या समोर आता गोलंदाजीसाठी येते ते साठे हे गोलंदाजी करतील आशिषांना आणि आता एसटीरक्षकामुळे शरद यांच्याकडे चाललेले आहे. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार कशा खेळतात. हा चेंडू सहज एक धाव 12 थोडस बदल केलाय नवाला कव्हरच्या दिशेला आणलाय बघूया काय करायचं ते. पुढचा चेंडू खेळण्यासाठी आणि पुन्हा ड्राईव्ह केला तिथे क्षेत्ररक्षक सुरेख रीतीने अडवला. विशाल आहे तो विशालने चांगल्या रीतीने अडवला आणि गोलंदाजाकडे एक धाव संख्येले 13. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आणि पंच यांचा इशारा वाईट बॉल आणि एक अवांत धाव संख्या हळूहळू वाढत चालली. संघाची धाव संख्या 14. पुढचा चेंडू नो बॉल आहे आणि नो बॉल पुन्हा एक अवांतर धाव संख्या 15. पंच यांनी तो नो बॉल घोषित केलेले आहे. एक धाव एक्स्ट्रा मिळाले 15 झालेले आहेत. पुढचा चेंडू साठे कशा रीतीने टाकतात बघा. पुढचा चेंडू कशा रीतीने आणि हा चेंडू सहज रीतीने डोला कव्हरच्या दिशेला तिथे क्षेत्ररक्षकाचा चेंडू अडवतोय. एक धाव मिळालेले धाव संख्येला 16 झालेले आहेत. तर आशिष काय करतो आपल्या संघासाठी बघूया आणि साठे हा चेंडू ड्राईव्ह केलाय सुंदर चेंडू स्वतःच अडवलाय आणि अशा चेंडू निर्धाव केलेला आहे. टाळ्याचा आवाज येते कडकडाट आणि हा सामना अतिशय शांत रीतीने चालू आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू ड्राईव्ह केलाय आता बघूया तिथे नवा मिसफिल्डिंग 4 रन. या गच्चा क्षेत्ररक्षणामुळे 4 धावा देऊ केलेल्या आहे. या 4 धावांमध्ये धावसंख्या हळूहळू वाढत चालली. संघाची धावसंख्या 20 झालेली आहेत. चौकारामुळे धावसंख्या आतापर्यंत धीम्या गतीने चाललं होतं
पण आता चौकारामुळे धावसंख्या 20 झालेली आहे. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आशिष आणि पुन्हा फुलटॉस आणि हा चेंडू आता चांगल्या रीतीने अडवलं. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण साठेच्या हाताखालून आणि षटक संपलेलं आहे. 21 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 18 चेंडू 21 धावा झालेले आहेत. 3 षटक झालेली आहेत. तर 2 क्षेत्ररक्षक आत आलेले आहेत. 2 क्षेत्ररक्षक बाहेर गेलेले आहेत. 18 चेंडू मध्ये 21 धावा झाले म्हणजे 3 षटक झालेले आहेत. 2 गडी बाद झालेले आहेत. 21 धावा झाले. 2 षटक. तर आता नवा टाकतोय गोलंदाजीचा भारत स्वतः आणि हा चेंडू सुरेख रीतीने काही लक्ष ठेवा. पंच थांबा. बाळा थांब त्याला तर हा चेंडू निर्धाव गेलाय. 4थ्या षटकातला चेंडू पहिलाच होता. तो चेंडू निर्धाव गेलाय. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आशिष. ओ खूपच बाहेर. एक अवांतर धावा. धाव संख्या 22 झालेल्या आहेत. आणि आता हा बाद. बॅट्समन बाद झालाय. धावचीत झालाय. आत्महत्या झाली आहे असं म्हणून बाहेर गेलेल्या. आणि आता आले ते धर्मेश लवंदे डावकुरे फलंदाज आहे ते. थोडस पावडर टाका. सनी जगताप आले आहेत ते. धर्मेश लवंदे. एक अवांतर धाव मिळालेले आणि एक धावामुळे धावसंख्या हळूहळू वाढत चालली. संघाची धावसंख्या वाढली आहे 23. पुन्हा अवांतर धावसंख्या 24. नवा यांना गोलंदाजी कशी करायची धर्मेश यांच्यासाठी ते कशात चाललंय बघा. अवांतर धावाने 2 चेंडू लगातार दिलेले आहेत. आणि आता पण तेवढा डावकुरे फलंदाज आहे तो धर्मेश लवंदे. त्यांनी सहज लेग साईडला कट केलेला आहे. 1 धावासाठी धावसंख्या हळूहळू वाढत चालली. संघाची धावसंख्या हळूहळू वाढली आहे. पुढचा चेंडू पुन्हा ड्राईव्ह केलाय सुरेख साठे यांच्याकडे आणि हा थ्रो लागे. फक्त पंचांकडे बघूया. पंच काय ठरवतात ते. सामन्यावरचे पंच आमचे तिसरे पंच आहे ते सनी जगताप. आउट. तर अशा प्रकारे आणखी एक धावचीत झालेला आहे. तर पोपट नवा गोलंदाजी करतो धर्मेश लवंदे यांना. 2 चेंडू. एक लेग स्वीप. 1 धाव.
26 झाले, 26 26 झालेले आहेत. सुंदर डायू, थ्रो फेकेपर्यंत धाव पूर्ण. तर अशा प्रकारे धावसंख्या 27 झालेल्या आहेत आणि षटक संपलेले आहे. 4 षटक झालेले आहेत, 27 धावा झालेल्या आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत, 27 धावा. आता शेवटचे षटक टाकतोय तो शरद. शरद कशा टीम टाकतोय ते पाहूया. शरद वाईड बॉल घोषित. एक पहिलाच बॉल आहे ना तो. 29 धावा झालेल्या आहेत. सुरेख फटका साठे यांच्याकडे. तर अशा प्रकारे धावसंख्या झालेली 30. धरम परब, विशाल परब, विशाल शरद गोलंदाजी करतोय विशालला. राईट आर्म राऊंड विकेट मारा. सुरेख फटकेबाजी नवा यांच्याकडे. नवा आणि फेकेपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या झाली हळूहळू वाढत चालली धावसंख्या. संघाची धावसंख्या 31. सुरेख साठे आणि थ्रो ए लागेपर्यंत बॅट्समॅन आपल्या घरात पोहोचलेले आहे आणि एक धाव मिळाले. धावसंख्या झालेली आहे 32. विशाल आहे आणि सुंदर लेग कट केला तिथे. 17 तो आलाय चेंडू. आता चेंडू एक आणि अशा प्रकारे चेंडू वर एक धाव मिळालेली आहे. तर अजून शेवटचे चेंडू 2 बाकी आहेत. धाव संख्या झाली 33. तर शरद धर्मेश लवंदे यांना डावकुरे फलंदाज आणि आता त्यांना खरी विकेट मिळाली. छोट्या मूर्तीचे आमचे नामवंत बागा. सुरेख एसटी रक्षकाचं काम केलं त्याने. एसटी उडवल्या. नाव काय बा? लास्ट चेंडू सुरेख आणि थ्रो फेकेपर्यंत मला वाटतं आणि धाव फलक आता झालेले आहे. 5 षटकापर्यंत धाव फलक आहे. 34 धावा झालेल्या आहेत. 35 करायचे आहेत. 5 षटकामध्ये 35. तर जय मल्हार संघाने 5 षटकामध्ये 35 धावा म्हणजे 34 धावा रोखलेल्या आहेत. आता मोर्या संघाला जिंकण्यासाठी त्यांना रोखायचं आहे. तर बघूया कसं रोखतायत एकमेकाला. तर जय मल्हार या संघाला 5 षटकामध्ये 35 धावाची आवश्यकता आहे. 35 धावा. मोर्या संघाने 5 षटकामध्ये 34 धावा केलेल्या आहेत. 34 धावा केलेल्या आहेत. तर आघाडीचे आता फलंदाज झाले ते नवा
तर मोर्या संघातर्फे आघाडीचे गोलंदाज म्हणून कोण येते ते पाहूया आणि त्याचप्रमाणे मला प्रेक्षक आहे ते नवनाथ हेच आता ते प्रेक्षक काम करतायत. मला तर आमचे लवंदे बंधू आहेत धर्मेश लवंदे एक गोलंदाजी करतायत. तर धर्मेश लवंदे डावकुरे गोलंदाज आहेत ते बघूया कशा रीतीने क्षेत्ररक्षणात बदल करण्यात येईल. मला वाटतं क्षेत्ररक्षण जवळजवळ स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेच्या जवळ आहे. एक क्षेत्ररक्षक लावलेले आहे बाकीचे सगळे क्षेत्ररक्षक आहेत ते लॉंगॉनच्या दिशेला आहेत. 3 इकडे 3 तिकडे म्हणजे ऑफ साईडला 3 लेग साईडला 3 स्वतः गोलंदाज आणि स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक नवनाथ धर्मेश लवंडे राऊंड विकेट. तर पंचांचा निर्णय काय ते पाहूया. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. नवनाथ जे पंचांनी जो निर्णय दिलाय तो निर्णय मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. नवनाथ एक अवांतर धावांनी सुरुवात झालेली आहे. संघाची अवांतर धावांनी सुरुवात झाली आहे. धर्मेश लवंदे यांनी गोलंदाजीचा पहिला चेंडू टाकला होता. सुंदर एक धावासाठी एक धाव मिळालेली आहे. सुरुवात झालेली आहे. ह्यानंतरचा सामना आहे आर्यन विरुद्ध गुरुदत्त यांच्यामध्ये. जर संघाचे कर्णधार कुठे असाल तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. आर्यन ग्रुप अपील केलंय आमचे पंच आहेत त्यांनी नकारात्मक मला वाटतं दिलेले आहे आणि त्यांचा दबाव आणतायत. पंचावर दबाव आणतायत. सुंदर 3 चेंडू टाकलेले आहेत. त्या 3 चेंडू मध्ये 1 धाव 2 धावा झालेल्या आहेत आणि 1 गडी बाद. तर जास्तीत जास्त सामने खेळणारे संघ आणि जास्तीत जास्त अंडरम खेळणारे संघातले खेळाडू अमय परब तूच आहे ना. तर आर्यन सांगितलं. अमय परब गुरुदत्त 1 धाव. आर्यन्स क्रिकेट आणि गुरुदत्तचे संघनायक तर आणखी एक अवांतर धाव मिळाली. ते धाव संख्या झाली आहे 5. गुरुदत्त असू तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. सुंदर आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. अरे मिळेल जरा सांगतोय. 9 झालेले आहेत. 9 धाव फलक आहे. 9 चौकारामुळे धाव संख्या हळूहळू वाढली ती 9 पर्यंत गेलेली आहे. तर हा चेंडू
वैभव यांच्याकडून सुटलेले आहेत. सुंदर रीतीने क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्या चेंडू अंगाला लागून सीमारेषेच्या बाहेर गेला आणि चौकारामुळे धावसंख्या संघाची धावसंख्या आली 9. सुंदर 1-1 करत धावसंख्या आली 10. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. फुलटॉस चेंडू. हा 9वा बाद झालाय तर फुलटॉस चेंडूवर 10. उलटा चेंडू आणि हा झेल. We hypnotize you. तर धावफलक आहे 10 आणि 3 गडी बाद झालेले आहेत. 3 गडी बाद 10 धावावर झालेले आहेत. दुसरं 10 धावा झालेल्या आहेत. एक धाव. तर धावफलक हळूहळू वाढत चाललाय. धावफलक आहे 11. अजून काही चेंडू बाकी आहेत. हे दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये अजून काहीतरी बघूया. अजून सुंदर संघासाठी 1-1 धाव महत्वाची आहे त्याच्यात आणि अशी धाव संख्या आले 12. अजून काही चेंडू यायचे आहेत. दुसऱ्या षटकातले काही चेंडू यायचे आहेत. तर 12 धावा झालेल्या आहेत. 2 षटक दुसरं षटक चालू आहे. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार कशा रीतीने खेळतात ते पाहूया. पुढे जाऊन मारलाय डोलवलाय तिथे बघू. वैभव येतात तर चेंडू अडवला. आता काही कच्चा क्षेत्ररक्षण नाही ते आणि 1 धाव संख्या 13. षटक संपलेले आहे. 13 धावा झाले. 2 षटक 13 धावा 2 गडी बाद. 2 षटक 13 धावा 2 गडी बाद. आता तिसरं षटक टाकण्यासाठी कोण येते पाहूया. दोघांचे कान मंत्र झालेले आहेत. दोन्ही संघाचे खेळाडू दोन्ही संघाचे फलंदाज. तर जय मल्हारचे फलंदाज आणि आपले एकमेकाला कान मंत्र दिले. तर मोर्या संघाचे खेळाडू एकमेकाला सल्ला मत देत आहेत कसं टाकायचं. तिसरं षटक कोण टाकतोय आणि काय कशा रीतीने. तर लवकरात लवकर ह्याच्यानंतर अजून सामने चालू व्हायचे आहेत. लवकरात लवकर नवनाथ आपापल्या जागेवर या. चला तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. तर बागा कशा रीतीने खेळतात. पुलटा चेंडू आणि पंचांचा इशारा काय ते पाहूया. पंच तर चेंडू निर्धाव गेलेले आहे. सुंदर 1 धाव. 14 झालेले आहे. 14 झालेले आहे. 2 चेंडू 14 धावा.
दोन दोन धावा 16 धावा झालेल्या आहेत. लवकरात लवकर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार बागा. आता त्याने 2चा फटका मारला आणि पुढे ड्राईव्ह केलाय तर बघूया. आणि हा चेंडू आडवेपर्यंत बागाने आपलं एक रन पूर्ण केलं. धाव संख्या झालेली 17. तर पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार कशा रीतीने गोलंदाजी करतो ते पाहूया. तर पुढचा चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि 2 धावा, एक अवांतर आणि एक डिक्लचरपणे 2 धावा. धाव संख्या आली आहे 19 झालेले आहेत. पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. सुंदर आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण वैभव यांचं. धाव संख्या आली 20. सुरेख 20 धावा. धर्मेश लवंदेने आपल्या सहकार्याला सांगितलं की आमच्या पॉइंटच्या दिशेला अजून एक क्षेत्ररक्षक, मला वाटतं अजून एक ऑफ साईडला क्षेत्ररक्षक लावलेले आहे. जेमतेम लेग साईड त्यांना ओपन करून ठेवलेले आहे. ऑफ साईड एकदम भरून ठेवलेले आहे. ऑफ साईडला 4-5 क्षेत्ररक्षक आहेत. लेग साईडला फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत. तर पुढचा चेंडू कशा रीतीने खेळतो बागा ते बघूया. बागाने डावी केले. सुंदर बागा. सुंदर असं बागाने चौकार मारला. त्या चौकारच्या साह्याने धाव संख्या आलेले 24 झालेले आहेत. आता त्यांना जिंकण्यासाठी 11 धावाची आवश्यकता आहे. 11 धावाची आवश्यकता आहे. तर बागा आणि आपलं काम चांगलं चोख रीतीने केलेले आहे. आणि 12 चेंडू मध्ये आता मला वाटतं त्यांना 11 धावाची आवश्यकता आहे. 11 धावाची आवश्यकता आहे. आपल्या सहकार्यानं कानमंत्र देऊन थोडासा दबाव आला होता, तो दबाव त्याने दूर केलाय. तर धर्मेश लवंदे काय करतायत बघूया. 11. तर आता धर्मेश लवंदे गोलंदाजी करतील. डावकुरे गोलंदाज आहेत. बघूया पुढचा चेंडू आणि सहज लेग साईडला कट केलेला आहे. एक धाव. 25 धावा झालेल्या आहेत. पुन्हा सुंदर बॉल बघितला आणि सहजरीने टोलवला. एक धावसाठी धाव संख्या झाली 26. आता हे बागा काय करतात ते पाहूया. पुन्हा तसं सुंदर
सुंदर सुंदर सुंदर चौकारामुळे बागा यांचं रन रेट सुद्धा वाढलेलं आहे आणि आपल्या खेळाचं प्रदर्शनही चांगलं केलेलं आहे संघासाठी. आणि आता बघूया सुंदर एक चौका, त्यानंतर एक हळूवारपणे एक रन, चोरटी धाव, अशा प्रकारे धाव संख्या हळूहळू वाढलेली आहे. 31 झाल्या 31. आता फक्त जिंकण्यासाठी त्यांना फक्त 4 धावाची आवश्यकता आहे. 4 धावा. धर्मेश लवंदे यांच्या हातात तो काय झेल होता सुरेख, परंतु त्यांना एक जीवदान मिळालेलं आहे. एक जीवदान. तर बघूया पुढचा चेंडू कसा रीतीने खेळतात ते. सुंदर आणि अशा प्रकारे एक धाव चोरटी आणि 10 षटक संपलेले आहे. जिंकण्यासाठी फक्त 3 धावाची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. यानंतरचा जो सामना आहे तो सामना आहे आर्यन विरुद्ध गुरुदत्त. तर गुरुदत्त या सामन्याने संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. सगळे षटक आता जवळ आलेले आहेत, एकदम जवळ आहेत. फक्त 3 धावाची आवश्यकता आहेत. 6 चेंडू मध्ये 3 धावा होतात का नाही ते होतात ते पाहूया. आणि हा गोलंदाज आलेला तो गोलंदाजी करण्यासाठी. आणि हा पंचांचा इशारा वाईट बॉल, एक अवांतर धावाने मिळालेले आहे. आता 6 चेंडू मध्ये 2 धावाची आवश्यकता आहे. तर बघूया कशा रीतीने गोलंदाजी करतायत फलंदाज, कशा रीतीने गोलंदाज. आणि अशा प्रकारे चेंडू निर्धाव जातोय. तर पुढचा चेंडू आता जिंकण्यासाठी 1 धावाची आवश्यकता. उभं राहा. आणि चौकार. तर ह्या सामन्यात सामनावीर म्हणून आम्ही घोषित केलेले आहे निखिल. सामनावीर निखिल. सामनावीरचं पारितोषिक